आता ह्या साईडला गेल्यात जाळं आणायला आणि आम्ही इथं बसलोय पायऱ्यावरती. चिवडा आणलाय वडगाव मधून, हे बघा. आणि तिकडे दिलाय सुद्धा. घेतोय झाडच बनवून घेतोय. आजच्याला ना घरामध्येच थांबलोय, गेलो काय ना माशालाच. आता ना सकाळच्या 10 वाजल्यात आणि आम्ही चाललोय आता जाळे आणण्यासाठी. इकडं पिंकी शालो यांना सुद्धा घेऊन आलं आजच्याला जाळे आणण्यासाठी. कारण तर ना दुसऱ्या साईडला सुद्धा जायचं आहे, त्याच्यामुळे ह्यांना सोबत घेऊन चाललोय. व्हिडिओ बनवायचा आहे दुसऱ्या बाजूला जाऊन, त्याच्यामुळे ना 4 जण चाललोय. आणि सोबत जाळे पण आणायचे, त्या साईडला आहे ना व्हिडिओ सुद्धा बनवायचा आहे, तर त्याच्यामुळे ना 4 जण चाललो आम्ही. तुम्हाला दाखवतो आता. जसं मला सुद्धा जायचं होतं त्यांच्या संग, तर आज आलोय. दरवेळेस 2 जण जातात, आज आम्ही 2 जण आलोय संग त्यांच्या. शेंजी टाकायला आलोय. नंबर बरेच आहेत आणि लहान लागले पूर्ण. बराच उशीर जाणार आहे आता इथंच. हे बघा इथून समोर दिसतात गाडी, इथून चला. अरे आता शेंजी कधी भेटते आपल्याला आणि तिथून पुढे जायचंय परत. इकडून आहे ना उडण पोळ सुद्धा होत आहे, तुम्हाला दाखवतो आता. साईडला काम बरंचसं जोरात चालू आहे, हे बघा. आणि बघा तिथपर्यंत जायचंय. 10-12 गाड्या असते ना एखाद्या वेळेस पुढं. आता किती उशीर लागतोय, त्याच्यानंतर मग जायचं. आता बऱ्याचशा लांब पण जायचंय. आता ना बऱ्याच उशिरानंतर आहे ना आपला नंबर आलाय. CNG ला ना गाडी लावली आता निघून जायचंय लगेचच. कारण तरी ना आता 10:30 वाजला, इतकं उशीर झालंय. काय बोलायचं का पिंके? काय बोलायचं, चला जायचं आता. झाली ना गाडी भरून आपल्या CNG की निघायचंय लगेचच. आणि या साईडला नसते कंपनीच आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा या साईडला नसते कंपनी. हे गेलेत आता पाणी आणायला त्या साईडला. पाणी घेऊन आलेत बघा आता 1 बाटल. आता ना आलोय जवळ. पाण्याची बाटल घेतली एक. मागच्या साईडला सुद्धा ना थांबलेलं दाखवलं जमलं ना. आता इथं थांबले परत. आता चाललंय सुद्धा. पाणी घेतलंय लय आता आहे ना. ऊन पण लागले, ऊन गरम पण लय झालंय. ऊन झालं आता. आलोय आता खेडमध्ये, आतमध्ये आलोय बघा. आता ना रोहिदास येतोय, गाडी लावतोय. तिकडे ना जागा नाही येत खेडमध्ये ना, जागा लावायला नाही गाड्या. जिथं जागा भेटेल ना तिथं लावून येतो आता. आणि आम्ही थांबलो आता इथं सावलीला. हे बघा ऊन किती झालं आता. आता ह्या साईडला गेल्यात जाळं आणायला. ते येईपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे. ते आल्याच्या नंतर दाखवते. जाळे घेऊन झालेत, आता चाललोय गाडीकडं. इथं येऊन थांबले परत. हे बघा जाळी घेऊन आलोय. रोहिदास ना तिकडे गाडी आणायला गेलाय. बरेचसे लांब लावले तिकडं. आता तो घेऊन येतो आणि ह्या बाजूने जायचं आता. आता आलोय आम्ही खेडवरनं. आणि आता जाता जाताना ताटं लावून मासे पकडणार आहे. या साईडला इथं धरण आहे मोठं आणि त्याच्या खालच्या साईडला पकडणार आहे मासे ताटं लावून. तुम्हाला दाखवते तिकडे गेल्याच्या नंतर. हे बघा या साईडला इकडं सुद्धा नदी आहे. धरणाच्या खालच्या साईडला चाललोय. खाली एक बारीक नदी आहे, त्या नदीला चाललोय आम्ही मासे पकडायला ताटामध्ये. आणि इकडे जागा सुद्धा बघा किती भारी आहे. इथंच आता उतरून जाणार आहे. इथंच गाडी लावतात आता. दोन दिवसापूर्वी ना भरपूर पाऊस झाला, त्याच्यामुळे ना जाळी बनवून घेतोय. पण नेमका आज पाऊस उघडूनच गेला. डायरेक्ट ऊन पडलंय बाहेरच्या बाजूला. तर
आता घेतोय जाळीच बनवून घेतोय. आजच्याला आहे ना घरामध्येच थांबलोय, गेलो काय ना माशालाच. हे जाळी बनवून घेतोय आणि मग उरकली जाळी तर मग उद्या किंवा परवा परत माशाला जातोय. पाऊस पडला तर बरंच होईल, कारण तर जितका पाऊस पडेल ना तितका मासे पण भेटतात पावसामध्ये. आणि माशाचा सीजन सुद्धा चालू झालाय आता. लोळ्या माशाचा, अंड्यावरच्या लोळ्या, सगळे मासे भेटतात जास्त करून या महिन्यामध्ये. पण पाऊसच नाही ना मेन म्हणजे. हा पाऊस पडतोय परत उघडून जातोय. सगळे तयारी अगोदरच करून ठेवायला लागते. ह्याच्या अगोदरच येणारे अगोदर जाळी तयार करून ठेवायला लागतात. या महिन्यामध्ये तर भरपूर पाऊस असतोय, पण पाऊस नाही त्याच्यामुळे जाळी पण नाही बनवली. तरी सुद्धा आता थोडे लागणार आहे, थोडे बनवून. बाकीचे आहेत आणि हे बाकी बनवतो आता. कपडे सुकल्यात का बघते आता. सुकल्यात वाटतं, सकाळी टाकलेली इथं सुकत. या साईडला पण आहे. त्या साईडला ना गांजव शिवत्यात. इकडं घाटाचे पडेल. झाला का? थोडा राहिलाय वाटतं. आता इकडे घेऊन आले ना मग दाखवते तुम्हाला. मला वाटले सुकल्यात त्याच्यामुळे मी काढायला आलते. बरं अजून सुकले नाही कपडे, तर ठेवते अजून थोडे वेळ. या साईडला ना पेरू लागलेत झाडाला, मोठे मोठे झाल्यात. पण हे बघा पेरू किती झाल्यात. या साईडला सुद्धा आहे. आणि इथं पुढं ना लय मोठा झाला. हे बघा किती मोठा आहे. वरती आहे. पेरू अजून पिकले नाही. या साईडला बघा लगेच कशी सांगतात मला. चिवडा आणलाय वडगाव मधून, हे बघा. आणि तिकडे दिलाय सुद्धा, निम संपलाय, तेवढा राहिला. मी पण घेते आता. जेवायला बसलो आता. आणि ह्या साईडला बघा हे ना पिंकी शाकभाजी बनवली. बटाटे आहेत, वाटाणा आहे, हरभरा आहे आणि वांगे आहे त्याच्यामध्ये. तर आता जेवून घेतोय. 9 वाजले. जेवायला बसलो आता. 9 वाजल्यात रात्रीच्या. इकडे बघा शाकभाजी बनवली. बटाटे आहेत त्याच्यामध्ये, हरभरा आहे, वाटाणे आहेत, परत वांगे आहेत. आता भात आहे आणि बसलो जेवायला. आजचे दिवस आहे ना जाळच बनवत होतो. जाळ इकडे बनवतो ह्याच्यामध्ये. एकदम आहे ना तयार करून ठेवलं. आता सोडायचंच बाकी फक्त पाण्यामध्ये. ये जेवायला आता.